दुसऱ्या ट्रायमेस्टर हा ॲक्च्युअली सेक्स करण्यासाठी खूप कम्फर्टेबल आणि योग्य टाईम मानला जातो. कारण यामध्ये त्या स्त्रीची एनर्जी लेव्हल वाढलेली असते. तिचा मूड आणि डिझायर परत यायला लागलेलं असतं. हार्मोनल चेंजेस बऱ्यापैकी थांबतात किंवा जे मॉर्निंग सिकनेस होता, सतत उलट्या होणं होतं, तेही नॉर्मल होऊन जातं. त्याच्यामुळे त्या स्त्रीची इच्छाही परत येते आणि त्यांना तेवढा डिस्कम्फर्ट नसतो आणि सेक्स करण्यासाठी ते इझिली तयार होऊ शकतात किंवा त्यांचा मूड होऊ शकतो. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे पोटाची साईज किंवा जो पोटाचा घेर आपण म्हणतो, तर तो तेवढा वाढलेला नसतो, की त्याच्यामुळे त्यांना त्रास होईल. सो हा एक योग्य पिरियड असू शकतो. त्यामुळे या सर्व गोष्टींचा जर विचार केला, तर या ट्रायमेस्टरमध्ये सेक्स करणं हे खूप योग्य ठरू शकतं, कम्फर्टेबल ठरू शकतं आणि फायदेशीरही असतं. याचा दुसरेही बेनिफिट्स त्या स्त्रीला होत असतात. एक म्हणजे इंटिमसी वाढते, दोघांमधलं प्रेम वाढतं. तिचा मूड स्टेबल राहायला मदत होतो. झोप व्यवस्थित यायला मदत होते. स्ट्रेस लेव्हल जी असते किंवा अँक्झायटी लेव्हल जी असते, तीसुद्धा या सेक्समुळे कमी व्हायला मदत होऊ शकते.